तर दिवसभरात राजकीय टीका टिप्पणी झालेली आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। पैशाचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। अदानी मुद्द्यावरून आज पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ, लोकसभेचं कामकाज एका मिनिटात स्थगित। विरोधी पक्षाच्या खासदारांकडून संविधानाच्या प्रती घेऊन निषेध आंदोलनात राहुल गांधींसह प्रियंका गांधी हे सहभागी। संसद परिसरात राहुल गांधी प्रियंका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची निदर्शनं, तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन, मोदी अदानींविरोधात जोरदार घोषणाबाजी। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, कारण भाजपनं शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती, संजय राऊतांचा दावा। ठाकरे गटाला संजय राऊतांपासून धोका, राऊतांमुळे आमच्यावरही वेळ आली आहे असं ठाकरे गटाचे नेतेच सांगतात, शंभूराज देसाईंची टीका। उद्धव ठाकरेंच्या सोशल मीडिया पेजवरून शिवसेना शिंदेंच्या पेजला फॉलो, तर शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे पेजला फॉलो, यामुळे चर्चांना उधाण। आम्ही विरोधी पक्षात मात्र मॅन्डेट पूर्णपणे मानत नाही, अनेक लोकांनी फेरमोजणीसाठी अर्ज केले आहेत, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सरकारच्या मनात मतांची चोरी करणारा डाकू लपलाय, मार्कडवाडीच्या घटनेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज, नाना पटोलेंची टीका।